आज एक वेगळा विषय घेऊन येतोय. तसा फॉर्मल नाही आहे, औपचारिक नाही आहे, अनौपचारिक आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तो अनुभव आपल्या समोर मांडायचा म्हणून मी आलोय. तर झालं असं की अॅनलायझर सुरू केल्यानंतर आपल्याला ह्याला किती प्रतिसाद मिळू शकेल, यश मिळू शकेल, असे आडाखे अंदाज आपण बांधत असतो. तसा मी विचाराने उजवा, हिंदुत्ववादी, देवावर श्रद्धा ठेवणारा आस्तिक माणूस आहे. देव आहे या संकल्पनेवर माझा विश्वास आहे. आपण देवाला आपलं गाऱ्हाणं गावं, आपलं म्हणणं मांडावं आणि त्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलावी म्हणजे यश मिळतं या मताचा असलेला एक साधारणचा माणूस. जेव्हा अॅनलायझर सुरुवात केली होती तेव्हा असं वाटलं होतं की आपण ज्या टप्प्यावर जाऊ तिथून देवाचे आभार मानूया. म्हणून 1,00,000 सबस्क्रायबरचा आणि काही कोटी वाचकांचा टप्पा ओलांडल्यावरती मी दर्शनाला कुटुंबासह जावं असं मनात आलं. अर्थात बायको, सगळे घरची लेकरं, आई वडील यांची ती इच्छा होती. म्हणून सहकुटुंब कोरोना काळ जरासा कमी झाल्यावरती पूर्ण काळजी घेऊन म्हणजे सगळ्यांचं लसीकरण दोन्ही लसींचं पूर्ण झाल्यावरती आपले टेस्ट रिपोर्ट्स घेऊन मास्क, सॅनिटायझर याचा वापर करत अत्यंत सुरक्षित पद्धतीनं प्रवास करायचा हे नक्की ठरवलं आणि गाडीच्या सगळ्या सुविधा पूर्ण करून घेतल्या. म्हणजे सगळ्या सुविधा सुद्धा केल्या गाडीची आणि गाडीची कागदपत्रही क्लिअर असली पाहिजे. म्हणजे गाडीचं आरसी बुक क्लिअर असलं पाहिजे, इन्शुरन्स क्लिअर असला पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स चांगलं असलं पाहिजे, त्यासोबत PUC जे प्रमाणपत्र आहेत ती असली पाहिजेत. अशा सगळ्या बाबी पूर्ण करत आम्ही प्रवासाला निघालो. प्रवास तसा खूप लांबचा नाही, 2200-2300 किलोमीटर एकूण प्रवास होता. या प्रवासाला निघाल्यावरती जे अनुभव आले ते खूप सुंदर आहेत आणि तेच आपल्यासमोर मांडावे यासाठी मी आलो. सुंदर यासाठी म्हणतोय की आता भ्रष्टाचार शिष्टाचार होऊ लागला आहे असं वाटण्यासारखे आहे. प्रवासाला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातून प्रवासाला सुरुवात झाल्यावरती पहिल्यांदा आम्हाला बाहेर पडावं लागतं ते कर्नाटकात. म्हणजे दक्षिण भारतात जायचं असेल तर आम्हाला कर्नाटक लागतं. या कर्नाटकात एंट्री करत असताना येडियुरप्पा एकीकडे सत्तेबाहेर जाण्यासाठी तयारीत होते आणि त्यावेळेला त्यांची यंत्रणा तिथे लुटायला सक्रिय झालेली होती. आता बोम्मई आले ते त्यावर काय बघतील बघूया. लुटायला सक्रिय झालेली होती म्हणजे गेल्याबरोबर पहिल्यांदा सीमेवरती आमची गाडी अडवली गेली आणि विचारलं की सगळ्यांची निगेटिव्ह रिपोर्ट्स आहेत का, त्यानंतर लसीकरणाचे सर्टिफिकेट्स आहेत का, गाडीची कागदपत्र आहेत का. म्हणजे हा पोलीस विचारत होता सगळ्या गोष्टी. म्हणजे कोणती आरोग्य यंत्रणा, कुठली यंत्रणा असं काय नव्हतं. या सगळ्या गोष्टी पोलीस विचारत होता. आमची एकट्याची गाडी अडवली होती असं नाही. अशा अनेक गाड्या पोलिसांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या होत्या आणि या गाड्याकडे चौकशी सुरू होती. ही चौकशी पूर्ण झाल्यावर आप जा नाही सकते असं एक नेहमीचं उत्तर होतं. पण जशी एक नोट 500ची किंवा 500च्या 2 अशी सरकवली जाईल तेव्हा ते फाटक उघडायचं आणि जाण्याची परवानगी मिळायची. म्हणजे अगदी लोकांच्यासाठी सुद्धा म्हणजे मला पोलिसांचं आश्चर्य वाटत नाहीये. वो तो मांगने ही वाले है यार, वो तो कटोरा लेके बैठे ही है, वो तो मागेंगे. पण जाणाऱ्या लोकांना आता इतकी सवय लागली आहे की गाडी अडवल्याबरोबर कागदपत्र दाखवायची, ओके ऐकून घ्यायचं आणि खिशातल्या नोटा काढून त्यांना देऊन टाकायच्या, मग पुढे जाता येतं. सवयीचा भाग झालाय हा, सवयीचा भाग. पुढे कर्नाटकातून बाहेर पडल्यावरती म्हणजे मी दिली नाहीत हे मी आवर्जून सांगतो. तुमच्या ड्रायव्हरने दिली नाहीत आणि मी दिली नाहीत. पण प्रत्येक गाडी पैसे देऊनच पुढे सरकत होती. पुढे कर्नाटकातून हैदराबादच्या परिसरात गेल्यावरती तुम्हाला तेलंगणामध्ये प्रवेश होतो. तेलंगणामध्ये वेगळाच प्रकार. तिथे RTOचा माणूस थांबलेला म्हणजे एक 0 पोलीस जो ड्रेसवरचा नसतो, काही नसतो, जो गाड्या अडवायला आणि साहेबांकडे माणूस घेऊन जायला असतो. मग साहेब गाडीच्या बसलेले तिथे आपलं ते RC बुक BC बुक तपासणार. साहेबांनी सगळे ते कागदपत्र तपासली आणि ठीक आहे कुछ दे के जाओ असं सांगितलं. कुछ दे के जाओ, बस कुछ दे के जाओ. दे दिया, निकल गए. आम्ही तिथेही दिलं नाही हे मला आवर्जून सांगायचं कारण देण्याची सवय. मी दाता नाही आणि ते भिकारी नाहीत याचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. मध्यंतरी एक तो तेलंगणातल्या ड्रायव्हरचा महाराष्ट्रातल्या सरकारला पोलिसांना पगार देत नाही का असा एक व्हिडिओ बघितला होता आणि त्यावरती अस्वस्थ झालं होतं. ही मागण्याची वृत्तीच इतकी घाणेरडी. म्हणजे आपण लोकांच्या हातातलं ताटातलं अन्न काढून घेतो याची जाणीव सुद्धा त्या पोलिसांना किंवा RTO अधिकाऱ्यांना नसते.
अत्यंत गरिच्छ पद्धतीनं स्वतःला पतित करत, स्वतःला अत्यंत हीन करत 100, 200, 500 भिकाऱ्यासारखी ही माणसं घेत असतात. मी याला लूट म्हणत नाही. टोल नाक्यावर पैशासाठी टाळी वाजवून उभे असलेले हिजडे आणि अशाच तपासणी नाक्यावर आणि टोल नाक्यावर शिट्टी वाजवून मागणारे पोलीस, या दोन्हीत मला कोणताही फरक वाटत नाही. तुम्ही हिजड्यांना नाही म्हणू शकता, त्यांचा अपमान करून पुढे जाऊ शकता, पण या शिट्टीवाल्या भिकाऱ्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाहीत. नाही म्हणालात तर तुमचा अपमान आणि अडचणी ते वाढवतील. तिथेही शेकडो लोक पैसे देऊन पुढे सरकत होते. तेलंगणातून गाडी आंध्र प्रदेशामध्ये गेली. श्रीशैल्यमच्या डोंगरावरती आरटीओनं बांबू लावलेला होता. म्हणजे बांबू लावणं असाच प्रकार असतो. बांबूची काठी असते ती ओढायची असते, बांबूच लावलेला असतो. तो बांबू आडवा असतो, तो तुमच्यात घालण्यासाठीच. अशी सगळी स्थिती. तिथेही गाडी अडवल्या गेली. तिथेही आरटीओ 100, 200, 300, 500 वसूल करत होता. लोकांना देण्यात काहीही गैर वाटत नव्हतं. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सहजपणे दिलेली 5 रुपये, 10 रुपये आणि त्या चेक नाक्यावर अधिकाऱ्यांना दिलेले 100 रुपये, 200 रुपये लोकांचा भाव स्थितप्रज्ञतेचा होता. दोन्ही ठिकाणी दिल्याचा भाव होता. भ्रष्टाचार, शिष्टाचार होत चाललाय. म्हणजे मंदिरात 100-200 रुपये पार्किंग, टोल हे सगळं वेगळं. म्हणजे पुन्हा वनीकरणाच्या विभागातून जायचे 100-150 रुपये वेगळे. किमान 200 रुपये तुम्हाला वर डोंगरावर जाण्यासाठीच लागतात. त्याशिवाय 200-400 रुपये आरटीओला देण्यासाठी लागतात. प्रत्येक ठिकाणी जिथे इथे म्हणून कोरोनाच्या निमित्ताने तपासणी होतोय आहे, तिथे सुद्धा सगळा हाच प्रकार आहे. म्हणजे अगदी आम्हाला असं वाटलं होतं की देवाच्या दरबारात जेव्हा तिरुपतीला आपण पोहोचू तेव्हा तरी तिथे तरी काही गोष्टी थांबलेल्या असतील, मागत नसतील. पण ज्यांना खाकी वर्दी अंगावर टाकून तिरुपती तिरुमला देवस्थान कमिटीनं नेमलेलं आहे, ती सुद्धा पॅक बंद पाण्याच्या बाटल्या, म्हणजे प्लास्टिक नेऊ नये हा हेतू आहे त्यामागचा. खूप छान हेतू आहे तो, की प्लास्टिक बाटल्या वर नेऊ नयेत हा छान हेतू आहे. पण त्यावर घेऊन जाण्यासाठी म्हणून सुद्धा 4-2 रुपये घेत होते. आम्ही वर सगळं दर्शन करून परत फिरताना पुन्हा आम्हाला आंध्र प्रदेश, कर्नाटक असा प्रवास करत यावा लागला. अगदी अनंतपूरच्या जवळ पुन्हा एकदा पोलिसांनी गाड्या अडवल्या. तिथेही लोकांच्याकडून पैसे वसुलीचं काम होतं. विजापूर, सोलापूर रस्त्यावर सुद्धा कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणचे पोलीस गाड्या अडवत होते. अक्षरशः गाड्यावर काठ्या मारत होते. थांबलं नाही तर काठी भिरकावून मारली जात होती. कुणाला लागेल, कुणाला काही होईल, गाडीचं नुकसान होईल याची काळजी घेतली जात नव्हती. अक्षरशः तिथे लूट सुरू होती. भीक मागण्याचा प्रकार सुरू होता. वो ताली बजा के मांगते हैं, आप सीटी बजा के मांगते हो, बस इतना ही फर्क है. विजापूर, सोलापूर रस्त्यावर तर कर्नाटक ओलांडताना आणि महाराष्ट्रात प्रवेश करताना वाहनधारकांच्या मनामध्ये कापरं भरतं अशी स्थिती. इतके पैसे देत जावं लागतं. कमीत कमी या प्रवासात 2,000 ते 3,000 रुपये एंट्री दिल्याशिवाय जावता येत नाही. एंट्री हा शब्द ऐकला की माझ्या मनात जरा अक्षरशः कुठली तरी वेगळीच भावना येते. कारण एंट्री हा एक वेगळा शब्द आहे. तुम्ही तो नो एंट्री पिक्चर पाहिला असेल ना, त्यात तो एंट्री तुम्हाला कळते त्या शब्दाचा अर्थ. म्हणजे पनवेलच्या भागामध्ये, नवी मुंबईच्या भागामध्ये जे डान्स बार आहेत ना, तिथे डान्स बारवरती दारू बिरू पिऊन झाली, पोरगी आवडली की एंट्री करणे काय क्या असं विचारलं जातं. मला कसं माहिती, मला विचारत असाल तर जनरलिस्ट इज मास्टर इन ऑल जॉक ऑफ नन असतं. म्हणजे सगळ्याची खबर तो रखनी पडती है भाई, खबर देने के लिए तो रखनी पडती है. एंट्री में जाणे काय काय विचारलं जातं. आणि एंट्रीत जाणं म्हणजे त्या बाईला घेऊन सेक्स करण्यासाठी घेऊन जाणं, असं सरळ सरळ अर्थ असतो. तसे हे वेगवेगळ्या राज्याचे पोलीस सुद्धा वाहनधारकांना एंट्री मागत असतात. आता पैसे ही पोलीसच घेणार आणि वाहनधारकांचीच मारणार, ही अशी वेगळी एंट्री आहे. म्हणजे तिथे किमान ती वेश्या, जिला आपण कॉल गर्ल, बार गर्ल असं म्हणत असतो ना, ती पैसे घेते आणि आनंद देत असते. इथे पोलीस पैसेही घेतात आणि आनंदही तेच घेतात. इथे देणाऱ्यांना कसलाही आनंद मिळत नाही. इतकी वाईट अवस्था आमच्या वाहतूक व्यवस्थेची झालेली आहे. जेवढा म्हणून महाराष्ट्रातले पोलीस, वाहतुकीचे पोलीस, आरटीओचे कर्मचारी माझा हा व्हिडिओ बघत असतील ना, त्यांना माझी एकच विनंती आहे
एका ड्रायव्हरकडून, एका भाड्याच्या गाडीवाल्याकडून 200, 500 प्रत्येक चौकी चौकीवर घेताना त्याच्या कमाईचा हा हिस्सा तुम्ही खात असताना, त्याच्या लेकराच्या ताटातला अन्नाचा घास तुम्ही खाताय याची जाणीव तुम्हाला होत नसावी का? किंवा तो हे पैसे देताना तुम्हाला काय बद्दुआ देऊन पैसे देत असेल याची जाणीव तुम्हाला होत नसावी का? ज्या ज्या वेळी ड्रायव्हर पैसे देऊन गाडी सेल्फ मारत असतो तेव्हा एक सनसनीत बबच्या बाराखडीतली षष्ठीचा विभक्ती प्रत्यय लावून दिलेली शिवी तुमच्या लेकराबाळापर्यंत पोहोचत असेल याची जाणीव तुमच्या मनात येत नाही का? द्यावे वाटणं हे सुद्धा गैर आहे. घेणारा जितका गैर आहे ना तितकाच देणारा सुद्धा गैर आहे. नाही म्हणून बघा, किती वेळ थांबावं लागेल याचा अंदाज घ्या. कागदपत्र नीट ठेवा, सगळे इन्शुरन्स नीट ठेवा, PUC ठेवा, पासिंग इतकीच माणसं घेऊन जा. कशाला मोह करता एखादा माणूस जास्त घेऊन भाडं करण्याचा? त्या तुम्हाला या छोट्या छोट्या चुकांमुळं अधिकचे पैसे द्यावे लागतात. एक माणूस येत असेल, भाडं वाढणार असेल तर तेवढेच पैसे तुम्हाला एंट्रीसाठी द्यावे लागतात. नियमात जा, नियमात वागा, ते मागणार नाही. आणि तुम्ही द्यायचं नाहीच हे ठरवून जा, म्हणजे तुमचेही पैसे वाचतील. जसं आपण रस्त्यावरच्या भिकाऱ्याला पैसे न देता निघून जातो, रस्त्यावरच्या हिजड्याला पैसे न देता निघून जातो, तसं अगदी तसंच पोलिसांसोबत सुद्धा तुम्हाला वागता येईल का याचा विचार करा. खूप अवघड वाटेल, पण हे सत्य आहे. भ्रष्टाचार शिष्टाचार होतो आहे, एवढं लक्षात ठेवा. हा शिष्टाचार आपणच थांबवू शकतो. नाही म्हणणारे थांबवू शकतात, कारण मागणाऱ्यांनी लाजा सोडल्यात. किमान देणाऱ्यांनी तरी त्या शिल्लक ठेवून हा वाढू नये याची काळजी घ्यावी. एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. नमस्कार.